एक वेगळा अगम्य असा प्रकार आणि अगम्य असा पदार्थ आपण बघणार आहोत, पण ऑफकोर्स तो टेस्टी असणारच, कारण मिझोराम मधले तर लोक खातात आणि मिझोराम मधले जे खाऊ शकतात ते आपणही खाऊ शकतो, नाही का? ओके, काय आता हे काय पहिलं नाव परत एकदा सांग. ऑर्थन रॉथ. ऑर्थन रॉथ लिव्हरची चटणी आहे. लिव्हरची चटणी आहे. ओके, साहित्य सांगते मला. तर या मिरच्या आहेत 10. आपल्याला एक टोमॅटो लागणार आहे, एक कांदा लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे, हे शिजवलेलं लिव्हर आहे. ओके. आणि मीठ आहे चवीपुरतं, आणि हे आलं लसूण पेस्ट आहे. ओके, साहित्य बघितलं, लिव्हर बघितल्यावर मला आमच्या कॉलेज डेजची आठवण झाली. दादर स्टेशनच्या बाहेर गाड्या लागायच्या, अजूनही लागत असतील. मग तिथे अशा काय म्हणजे त्या काळजी म्हणतात, कलेजी, पण तिकडची काळजी, एक काळजी प्लेट दे वगैरे असं. हे काय? तर या अशा मिरच्या लावून घ्यायच्या आपण, आणि त्या रोस्ट करायच्या आहेत आपल्याला. बर. तर त्याचा टेस्ट आणि त्याचा अरोमा, त्याचा फ्लेवर हे वेगळा येतो आणि खूप छान लागतं. 10 बरोबर 10 पाहिजेत का आपल्याला? 8 ते 10 बस. आता हे आपण गॅस वरती रोस्ट करूया, आणि टोमॅटो पण आपण करायला घेऊया व्यवस्थित छानपैकी. तर हे इथनं असं घालते, आणि मला असं वाटतंय तुम्ही इकडे रोस्ट करून घेऊया. हो का? हां. आता मिझोराम मध्ये लिटरसी कितपत आहे? 88% आहे. हां. हो. बरं. आणि जास्त करून 10th झाल्यानंतर ती लोक हायर एज्युकेशनसाठी ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे कोणी चेन्नई, कोणी मुंबई असं येतात. आणि मग ऑल ओव्हर म्हणजे जगामध्ये कुठेही ती लोक जॉबसाठी जातात. हार्डवर्किंग असतात. हा जो होतोय काळा तो करेक्ट आहे ना? हो हो, झालंय ऑलमोस्ट. आता हे आपण माझा हो झालंय. कमी करूया गॅस. ओके, चला आता आपण हे कुटून घ्यायचंय. अच्छा, डायरेक्ट त्यात त्याच्यामध्ये काढते मी. टोमॅटो पण गॅस बंद केला तरी चालेल. त्याची आपल्याला सालं काढून घ्यायला लागते. आपण वांग नाही का भाजून घेत? ओके ओके, वांग्याचं भरीत तसंच अगदी टेस्ट अगदी तशीच लागते, छान. बर. कसं काय सुचत असेल त्याला? ते जास्त करून सगळं शेगड्या, म्हणजे ट्रेडिशनल वे, लाकडाचे सगळं. शेती हा मुख्य व्यवसाय अजूनही तिथेच आहे. हो, आणि मग ते लोक तशा पद्धतीनेच ते लोक सगळं त्यांचं जेवणच तसं आहे, सिम्पल वे, सिम्पल लिव्हिंग. आणि आता हे आपण क्रश करून घेऊया खलबत्त्यामध्ये, मिक्सर मध्ये नाही. तर हे अगोदर थोडंसं करते, आणि मग आपण ते घालूया. आणि कांद्याचं काय म्हणणं आहे? कांदा आपण कापून नंतर मग तो घालायचा. आपण भरत्यामध्ये, वांग्याच्या भरत्यामध्ये कसं घालतो, कापून वांग. एवढा अभ्यास मी शाळेत केला असता तर कुठे गेलो असतो मी, शपथ. त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकायची, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर भरपूर टाकली की अजून छान होईल. आणि चवीपुरतं मीठ. पुरे. आणि मुख्य आपलं लिव्हर घालायचं आहे, हे शिजवलेलं लिव्हर. हे असंच घालायचं काय, तुकडे करायचे त्याचे बारीक? तुकडे करून घालू शकतो, अख्खही घालू शकतो. द्या. आणि आपल्याला कांदा घालायला लागेल, बस. क्या बात आहे. ही चटणी रेडी झाली? हो. ही चटणी कम्प्लीट झाली की कशी दिसते ते मी तुम्हाला दाखवतो. ही आपल्याला अगदी बारीक नसते करायची, हा, अशी रफ पाहिजे. हा, हे खायला मजा येते. आणि ही कशा बरोबर खायची? ही आपण आता चिकन बनवलं ते आरसा बोसियार भात, आणि त्याच्या बरोबर ही चटणी. अच्छा, आपण सगळं कम्प्लीट बनवलंय. बरोबर. तिकडे पोळी भाकरी यातला काही प्रकार नाहीये, त्यामुळे आहे ते एकमेकातच परम्युटेशन कॉम्बिनेशन चालू. ओके, ही अशी दिसते. दिसली? हा, मला दिसतंय तुम्ही लिहून घेताय साहित्य आणि कृती. दिसलं मला. ऑर्थन रॉथ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो, कांदा, मिरची, आलं, कोथिंबीर, शिजवलेले लिव्हरचे तुकडे आणि मीठ. कृती:
प्रथम मिरच्या गॅसवर भाजून ठेचून घ्याव्यात. टोमॅटो भाजून त्याची सालं काढून घ्यावीत. खलबत्त्यामध्ये मिरच्या, टोमॅटो, आलं, कोथिंबीर, मीठ, शिजवलेले लिव्हरचे तुकडे आणि कांदा घालून चटणी जाडसर वाटून घ्यावी.